शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर आज आहे शनिवार. छान अशी सुरुवात झाली आमची. धारा ते काढल्या शीतागीताच्या. डेअरीसाठी दूधसुद्धा काढून ठेवलं. हे बघा इथे चिंचेच्या झाडाला बकेट अडकावले. गाडी येते आणि दूध घेऊन जाते. डाळिंबाचे छान असे हिरवेगार गोंडस रोप बघा. सकाळ सकाळी छान असं मोटर चालू करून पाणी घातलेलं याला. हिरवेगार गोंडस नर्सरीतले रोप आहेत भगवा. हे बघा हे सगळे आपल्याला आता सध्या विकायचे आहेत. कोणाला पाहिजे असेल तर नक्की मेसेज करा. आसपास जवळ कोण असेल सांगोला तालुक्यात. आणि आता इथं शिफ्टिंग करायचं चालू आहे. गवत काढून व्यवस्थित लावून घ्यायचं. तर हे सगळे वाफे आता लावून घ्यायचं आहे. आणि ऊन नाही. सकाळ सकाळी किती वाजलेत आता? 7:30 वाजलेत. आहो आणि समर्थचं काम चालू आहे. दे पप्पाला बाळा ते पिल्या दे. तर यातले काय रोप आपल्याला घरी पण लावायचं आहे. जे एक्स्ट्रा राहतील ते आपल्याला विकायचे सुद्धा आहेत. पिल्या इथले पिकलेले टोमॅटो दे रे काढून. लाल लाल घे. हा घे घे पिकते ते. आणि इकडं अरे टाकू नको की. मध्ये हो का असे लाल झालेत. एवढ्या जवळ मोर येतात का? टमाटे खातात मोर येऊन लांडोऱ्या. झाले का? हो मला अजून एक दिसते तिथं लाल की टोमॅटो निघाले. इतके निघालेत आपल्या रानातले टोमॅटो. आता वांग्याची सुक्की भाजी बनवायचं आहे. 2च वांगे राहिलेत. भरीत नको म्हटले आहो. तर बघा वांगी चिरायचं चालू आहे. इथं आत्ता डाळ लावली कुकरला. लाईट गेली आहे. तर 3 टमाटे मस्त असे चिरून जिरे मोहरी तळल्यानंतर छान त्याची अशी बघा एकदम मऊसर होईल अशी ग्रेव्ही बनवून घेतली आहे. आता टाकूया लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ आणि हळद. तर कुटामध्येच मी लसूण आणि खोबरं बारीक केले. छान अशी चव येते म्हणून. आता हे बघा पूर्ण असा मसाला तयार झाला. आता मसाल्यामध्ये चिरून घेतलेलं वांग टाकूया. छान असं आता मसाल्यामध्ये वांग पूर्ण मिक्स करून घेते. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार आणि गावाकडल्या कामाचं रुटीन चालू आहे. तर पूर्ण मी दिवस कसा गेला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता बनवत आहे मी चपात्या. तर काय काय स्वयंपाक बनवला तुम्हाला दाखवते. वरण बनवले मिक्स डाळीचं, काकडी, चपाती, भात आणि वांग्याची सुक्की भाजी. मस्त असं मिक्स डाळ. इथं आहे वांग. हे बघा मस्त असं ननंदबाईने दिले होते ना ते वांगे. भात, जिरा राईस. आता करते. सकाळी सकाळी कामाची घाई असते. आहोला जायचंय बाजारात औषध मागायला. बरोबर मस्त जेवण चालू आहे. पप्पांसोबत जेवत आहेत दोघं पण. कडबा कुट्टी. त्या शेगडीवरती भरपूर अशा मला कमेंट येतात. हे बघा आता मी इथं भाकरी बनवते. चपात्या माझ्या बनवून झाल्या आहे बघा. भात, भाजी, कुकर सगळं सगळं याच्यावर झाले. आता मी बाजरीच्या भाकरी बनवते तुम्हाला दाखवते. आणि हे बघा मी पायात चप्पल न घालता सुद्धा थांबले खाली. तर काही होत नाही. तर ह्यावर भरपूर अशा कमेंट येतात की कुठं हे शेगडी भेटते, याची रिंग कुठं भेटते. तर शेगडी कुठं पण इलेक्ट्रॉनिक दुकानात आणि रिंगसुद्धा त्यांच्याकडेच असते. आणि आम्ही इथं लोखंडाचे पाय करून घेतलेत म्हणजे जेणेकरून किचन वाटा फुटू नये म्हणून. अगोदर आम्ही कडाप्याचे तुकडे आणि विटा वापरत होतो तर ते सुद्धा फुटले. त्यामुळे डायरेक्ट आता लोखंडाचे पाय करून घेतलेत. हे बघा शेगडीच्या खाली सुद्धा हात ठेवलाय मी. अजिबात गरम होत नाही. वरच्यावर शेगडी व्यवस्थित चालते. तर चला आपण याच्यावर भाकरी बनवूया. बाजरीच्या भाकरी.
तर पोळा आणि आहुंचं जेवण झाले. मी आणि नंदबाई राहिलो. आमच्या दोघीसाठी एक एकच भाकर बनवणार आहे. चांगला तवा कापलाय. टोमॅटो खराब आहे, टाक तिकडं, टाक, खराब आहे नको टाक. हा गुड बॉय. तेच की. ए बाळा या ब्रह्मकमळला पाणी घाल ना. आंब्याला ब्रह्मकमळला पाणी घाला. उठा, पप्पा आता औषध मारायला चाललेत. बघा झाडच झाड मस्त. पाठीमागं सुद्धा सगळे आपले झाड आहेत. भरपूर झाड आहेत. उन्हाळ्यासाठी मस्त असं आमचं गार्डन आहे. थोडंसं साफसफाई करायचं आहे. त्यामध्ये म्हणजे पाला आहे लय पडलाय झाडाचा. डाळिंबाच्या रोपाला असं उन्हाच्या अगोदर ना मस्त असं पाणी मारून घ्यायचंय. तर हे आपलं रोजचं छान हिरवेगार गोंडस रोपं आलेत बघा. आपल्या उन्हात सुद्धा छान असं याला जमतंय. त्यामुळे लाडू अंगावर पाणी येत तुझ्या. घरातली काम कसे डोलाय लागलेत बघा. रोपं पाणी टाकल्यानंतर छान हिरवेगार. तर दिवसात 2 वेळा पाणी देतो, सकाळी आणि संध्याकाळी. उन्हाचं पाणी काही दिसेल गे कशा. शमू दादा मारू नको. घाबरलं बघ. शमू म्हणतय लांब आहे तर आणि जवळ आल्यावर घाबरतय. पडल पडल, खुर्ची उलटी पडाल. नको रडू नको. दादूला नालायक म्हणते तू. दादा माडल की. सॉरी म्हण. सॉरी दादू सॉरी कर म्हणते का तुला गावाकडं. किती 8 कर म्हणते. जास्त. अर्ध बकेट उचलायला काय झाले तुला. आण उचलते. गुड बॉय. हे बघा हे पण गुड बॉय. तू ब्रह्मकमळला घाल. हा इथे इथे अलीकडं अलीकडं. हा त्याला घाला. गुड बॉय. हे बघा डबल गुड बॉय. बागेत औषध मारायला निघालं ट्रॅक्टर घेऊन. ओय समर्थ. जिकडं बघेल तिकडं समर्थ. असं असतं आमचं दिवसभर गावाकडलं रुटीन कामाचं. आहुंचं, माझं, ननंदबाईचं. तर आपला हा नवीन बाग आहे. पहिल्यांदाच धरलाय. झाड थोडेसे छोटे आहेत. औषध मिक्स करतायत आता लगेच चालू. हे बघा डाळिंबाला असं पेपर मारलेला आहे. लाईट आल्यानंतर गेले तर 10 पावणे 10 वाजलेत. आता पाणी भरून औषध मारायला आलं ट्रॅक्टर. अर्ध्या तासात ते येतात औषध मारून. इथपर्यंत शिंतोडे आलेत औषधाचे. आपण तोपर्यंत आपली कामं करून घेऊया.
ह्या आहेत माझ्या नणंदबाई. सगळे कामं झालेत, मस्त अशी बाहेर बसले. तर आहो आणि नणंदबाई चाललेत दवाखान्यामध्ये नणंदबाईला घेऊन. सकाळी आहोनं सांगितलं होतं की ट्रॅक्टर मी औषध मारून घेऊन येतो आणि मग त्याच्यानंतर दवाखान्यात जायचं आहे. तर सगळे उठून आम्ही कामावरून घेतले आणि संधिवाताचा त्रास आहे, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं. आणि कोपरा आणि गुडघा लय दुखत होता त्यामुळं, आणि त्याच्यामुळेच त्यांचा हात एक उचलत नाही. आणि इथं मी साईड पिन करून दिली, त्यांना पिन ते लावायला येत नाही. पिन लावून दिली आणि आता ते जाणार आहेत दवाखान्यामध्ये. सोबतच कानातले सुद्धा काढून ठेवले होते, धुवायला काढलेले ते तसेच होते आणि ते नको म्हणत होत्या घालायचं, काय दवाखान्यात तर जायचं आहे, कशाला घालायला नको. तर त्यांना कानातलं सुद्धा घालून दिलं आणि साईड पिन चांगली करून दिली. कारण हे बघा तुम्ही कोपरा बघू शकता, तर संधिवाताचा खरंच खूप त्रास आहे. तर दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की डॉक्टरनं काय सांगितलं त्यांना. आणि ह्या अहोपेक्षा मोठ्या आहेत आणि माझ्यापेक्षा तर खूपच मोठ्या आहेत, 10-12 वर्षानं मोठे आहेत. आमच्या दोघींमध्ये 10-12 वर्षाचा फरक आहे. कानातल्या फिरक्या हे व्यवस्थित कानातलं बसवून दिलं, डेली यूजचं आहे त्यांचं, आणि काढून धुल्या आणि तसंच ठेवून दिलं होतं. तर छान वाटतं म्हणून मीच घालायला सांगितलं. म्हणलं नको म्हणत होत्या दवाखान्यात तर जायचं आहे, कुठं कार्यक्रमाला जायचं आहे, नको मला. आणि पोरांचं इथं कार्टून बघायचं चालूच होतं. आहोंची घाई चाललेली होती, आवरा लवकर जायचं आहे दवाखान्यामध्ये. तर मस्त असं त्यांची साडी ही पिन करून दिली आणि कानातलं सुद्धा घालून दिलं. लिहून आहे, पाणी पण लागतं. भाजी कोण खायचं, 2 भाज्या केल्या, त्यांचं चपाती चटणी खायचं आहे. दादाने सांगितलं का सावकाश जावा, पाठीमागं धरून. हा गेले दवाखान्यात. नणंदबाईला संधिवातचा त्रास होतोय, म्हणजे घोटे नाही, गुडगा आणि कोपरं हे असं दुखते, हाताचं जॉईंट जास्त दुखते, त्यामुळे दवाखान्यात घेऊन गेलेत. आता मी आहे पोळं घेऊन बसले. चटणी चपाती खायची, भाजी चपाती खावा, भात आहे. इतकं मस्त छान वातावरण आहे ना गावाकडे, इतकं छान वारं सुटलंय ना, खूप छान वाटतं झाडाखाली. मस्त असं आपलं थंडगार. सध्या तरी उन्हाळा मस्त चाललाय गावाकडे आमचा. पला 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 लाडूबाई पला.